आपल्याला मास दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट दिलाय, पण आपल्याला फोर्स दिलाय का? नाही. तर पहिल्या नंबरवरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे फोर्स. काय कॅल्क्युलेट करायचं रे? फोर्स. फोर्स. तर फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशन. मास इंटू ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मास? 20 kg. किती आहे? 20 kg. आणि जी ची व्हॅल्यू किती असते नेहमी? 9.8. जी ची व्हॅल्यू काय असते नेहमी? 9.8. आता आपण काय करू? 20 ला 9.8 ने काय करू रे? मल्टिप्लाय करू. 2 8 चा 16, 2 9 चा 18 आणि 19. ठीक आहे. आणि एक 0. पण किती नंतर आहे? तर आन्सर किती आला? 196. किती आला आन्सर? 196. आता हा निघाला फोर्स. आता सांगा वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? W इज इक्वल टू F इंटू S. F ची व्हॅल्यू किती आहे? 196. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे S ची व्हॅल्यू किती आहे? 20. 2 मीटर. किती आहे? 2 मीटर. चला